पत्ताकोबी न आवडणारे सुद्धा ही भाजी चाटून पुसून खातील। याच्यासाठी पत्ताकोबी किसून घ्यायची आपल्याला आणि मावेल तेवढा आपल्याला बेसन टाकायचं आहे। आता इथे अंदाजे मी बेसन टाकलेलं आहे आणि त्या बेसनामध्ये आपल्याला नंतर गव्हाचं पीठ टाकायचं आहे। इथे मी गव्हाच्या पिठाचा उपयोग करणार आहे। इथे फक्त 2 चम्मच टाकायचे, जास्त टाकायचं नाही आपल्याला। नुसतं जर तुम्ही बेसनाचे कराल ना तर ते नरम होतात, म्हणून थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि तिखट टाकायचं आहे। थोडंसं धनेपूड टाकायची आपल्याला आणि आले लसूण पेस्ट। सगळं मिश्रण आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने करायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं नाही। नुसतं आपल्याला पत्ताकोबीच्या आणीच आपल्याला भिजवायचं आहे, कारण त्यालाच पाणी सुटते। आणि नंतर काय करायचं, चमच्याच्या साहाय्याने तळ हाताला तेल लावायचं आणि गोल असे कोफ्ते करून घ्यायचे। आता तुम्ही याला वेगळे आकारसुद्धा देऊ शकता, परंतु मी गोल केलेले आहे आणि मध्यम छोटे आकाराचे केले आणि सगळे अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, तेल गरम करायला ठेवायचं आणि तेलातून आपल्याला काढून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला एक टाकून बघायचा की आपलं तेल झालं की नाही झालं, म्हणून मी एक टाकून बघितलेलं आहे, पण तेल पाहिजे जसं गरम नाही झालेलं आहे, तर मी परत त्यामध्ये कसा तरी तो काढला आणि नंतर तेल गरम केलेलं आहे आणि मग त्यामध्ये संपूर्ण कोफ्ते टाकलेले आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। एकसारखे एक कलर यायला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला कोफ्ते काढून घ्यायचे आहे। छान तळून गेलेले आहे आणि एका ताटामध्ये काढले। उरलेले परत तसेच काढून घेतलेले आहे। आता त्याच्यासाठी मसाला सिंपल आहे, फक्त कांदा घ्यायचा, मिरची घ्यायची आणि कोथिंबीर हे आपल्याला घेऊन बारीक करून घ्यायचं आहे। बाकीचे मी जास्त मसाले काही टाकत नाही। आणि कसं आहे, ऑफिस टिफिन मी आता चालू करणार आहे। ऑफिस टिफिनसाठी ही भाजी आहे, तर ऑफिसच्या लोकांना जास्त मसाल्याच्या भाज्या न देता सिंपल पद्धतीने भाज्या दिलेल्या बऱ्या। आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं मोहरी टाकलेली आहे आणि एक कांदा चिरलेला आहे बारीक, तो थोडा लाल झाला की नंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे। जे आता आपण बारीक केलं होतं ते वाटण टाकायचं आणि तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे। नंतर आलं आणि लसूण याची पेस्ट टाकायची आणि थोडंसं बेसन टाकायचं, 1 चम्मचचं कमी, म्हणजे त्याचा रसा जो असतो ना थोडा घट्ट येऊ शकतो। आणि नंतर काय करायचं, हळद टाकायची, धने पावडर, तिखट टाकायचं। तिखट इथे 1.5 चम्मचचा वापर केलेला आहे, तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही तिखटचं प्रमाण टाकू शकता। आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे, नंतर पाणी टाकायचं। आता मी अंदाजे ते 1 ग्लासपर्यंत पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला कितपर्यंत घट्ट आणि पातळ पाहिजे तसं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि चांगलं उकळू द्यायचं। उकळी छान आल्यानंतर मग काय करायचं आपल्याला, नंतर ते कोफ्ते टाकायचे आहे आणि कोफ्ते टाकल्यावर 2 मिनिटं उकळू द्यायचे। झाला आपला टिफिन डब्बा। व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब।